पाहायला मिळेल। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅच साठी। आजच्या दिवसातील ही दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूने वलप संघ आणि त्यांच्या समोर आव्हान असेल ते टीम शिरोडचा। टॉस जिंकला प्रथमतः फलंदाजी करत असताना वलपला आपण पाहतोय 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आपण पाहतोय आणि त्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत। मागील मॅचचा विचार केला तर सामना लवकर देखील संपला, कारण की फक्त लक्ष होतं ते 18 धावसंख्येचं आणि त्या 18 धावसंख्येचं लक्ष सहजगत्या पूर्ण केलं। अवघ्या 2 षटकामध्ये ते लक्ष कंप्लीट झालं। वेळेची बचत तिथे झाली होती, परंतु आता थोड्याशा उशिरानं इथे सामना सुरू होताना पाहायला मिळतो। कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विवेक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। पेशानं ॲडव्होकेट आहेत मला तरी वाटतं, परंतु इंजिनियर आहेत, माफ करा, परंतु क्रिकेट वरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, अगदी जेव्हा जेव्हा खेळतात 100% कमेंटमेंट नियमित आपल्याला त्यांची पाहायला मिळते। विवेक पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल। सलामीर फलंदाज प्रवीण आणि अमन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वलप संघ खेळताना आपण पाहतोय। 4 षटकांची मॅच, 4 षटकामध्ये किमान 40 किंवा त्याहून अधिक धावा जमवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा नेहमीच राहतो, परंतु इथे काय घडेल याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष असेल। पहिला चेंडू विवेक पाटील कडनं राईट ऑफ ओव्हर द विकेटनं। चांगला चेंडू इथे मात्र क्लास दाखवत असताना गली पॉइंट मधनं गॅप मधून चेंडूला मागे काढले, तोपर्यंत अवधी होता 2 धावा ते सहज कंप्लीट केल्या जातात। स्ट्रायकेट वरती अमन होता, अमनने मात्र 2 या आकड्यानं डावाला सुरुवात केली आणि सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा आपल्याला पाहायला मिळतो 2 या धावसंख्येनं। 4 षटक अर्थात 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 40 प्लस जाण्याचा जरूर प्रयत्न खालपासनं देखील ह्या गोष्टी आपण पाहिल्यात। पुढील चेंडू समोरच्या दिशेला अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून आजच्या दिवसातील सर्वाधिक मी म्हणेन नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय। अमन आपला क्लास मैदानावरती दाखवत असताना बॉलला पाठवलं सीमा पार, दमदार षटकार। अगदी टुर्नामेंट षटकार पाहायला मिळाला, खास करून अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा षटकार आपण पाहिला। रिव्हर्स खेळायचं होतं, फटका फसलाय, गरज होती का प्रश्न उच्चारला जाईल, कारण की ज्या खेळाडूंना ह्या चेंडू अगोदर अतिशय सुरेख षटकार समोरच्या दिशेला खेळून काढला होता त्या खेळाडूने रिव्हर्स खेळण्याचा मोह आवरला नाही आणि विकेट त्याला स्वतःची गमावावी लागते। फर्स्ट विकेट डाऊन, अमन बॅक टू द डगआउट 8 या आकड्यावरती। अनुमान लावणं नेहमीच कठीण गेलंय, कारण की ज्या फलंदाजानं अतिशय सुरेख षटकार ठोकला होता, ज्या पद्धतीनं हाय हँड कोऑर्डिनेशन आपण त्याचं पाहिलं आणि अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून जिथे क्षेत्ररक्षक तैनात असताना देखील आपण पाहिलं की तो फक्त पाहत राहिला, असा देखील षटकार आपण पाहिला। त्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगदी अंगलाट आला आणि त्या फलंदाजाला क्रीज सोडावी लागली। कधीतरी पहिला धक्का लागला, नवीन फलंदाज निहाल ॲज अ 1 डाऊन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संघातील अतिशय महत्वाची ही जागा आपण म्हणतो आणि त्या जागेवरती लेफ्ट हँडर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। हे कॉम्बिनेशन बनवण्याचा प्रयत्न कुठे का होईना जर्मन वलप या टीमचा आपण पाहू शकाल। एका बाजूने नॉन स्ट्राइक एंडवरती प्रवीण पाटील जो अगदी पाहणी करतो कशा पद्धतीनं खेळ या खेळपट्टीवरती करावा। दरम्यान हा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेला, अगदी स्टेट ऑन द ग्राउंड, स्क्रीनला धडक देणारा एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, दमदार असा चौकार। सध्या आपण पाहतो की पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक ज्या षटकामध्ये धावा वेगाने आपल्याला पूर्ण करायचा आहे तो प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय। जागा बनवली आपल्या फेवरेट झोन मध्ये, अगदी लेफ्ट हँडरचा जर विचार केला तर ह्या क्षेत्रामध्ये खेळणं जास्त पसंत करतात आणि त्या क्षेत्रामध्ये अगदी ही लाईन देखील गोलंदाजाची पाहायला मिळाली आणि त्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं, पंचांच्या इशाऱ्याची होती प्रतीक्षा। या अगोदर चौकार आपण पाहिला होता समोरच्या दिशेला आणि आता लॉंग लेग रिजनला एका टप्प्यावरती चेंडू गेला सीमारेषा पार, हा सलगचा दुसरा चौकार। एका क्षणी मात्र निहालनं आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि वेगाने धावा तो एकवटत असताना
कारण की त्याला देखील माहित आहे पॉवर सर्कलमध्ये जरी आपण विकेट गमावला असला तर देखील ह्या षटकात आपल्याला संधी आहे आणि ती संधी साधण्याचा प्रयत्न सध्या तरी करत असताना निहालला आपण पाहतोय. धावा धावपळकरती पाहायला मिळतील त्या 16 धावा, एक गडी बाद आणि पॉवर सर्कलमध्ये ही तडाखेबंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती जर्मन वलप ह्या संघाची. अंतिम चेंडू असेल षटकातील 1 to go. आतापर्यंत 3 मोठे प्रहार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते विवेक पाटीलच्या अगेन्स्ट. राऊंड द विकेट. आता अंतिम बॉल. चांगला चेंडू. दिशा परिवर्तन केल्यानंतर मात्र कुठे का होईना लेंथ लाईन चांगली पाहायला मिळाली विवेकची आणि एकंदरीत शेवटच्या डॉट न ह्या षटकाची झाली सांगता एका षटकाखेरीस एक गडीबाद धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 16 धावा. 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं आणि पॉवर सर्कलमध्ये तडाखेबंद सुरुवात. पेनल्टी जरी लागली असली तर देखील आम्ही त्याची भरपाई या पॉवर सर्कलमध्येच करू या ईर्ष्येनं का होईना परंतु फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती जर्मन वलप या संघाची. टीम मीटिंग आपल्याला जास्त करायची नाही कारण की 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. ही वेळेची मर्यादा आयोजनकर्त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तुर्बे आणि त्यांच्या विरोधात खार्डी संघ. होम ग्राउंड वरती तुर्बे संघ खेळताना आपण पाहू शकाल आणि त्यांच्या विरोधात दुरून आलेला खार्डी संघ फाईट करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे तर दोन्ही संघनायक आपण सुसज्ज राहा. इनिंग ब्रेक वेळेस आपण टॉस निश्चितपणाने करू. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजसाठी गोलंदाज सुयोग पाटीलचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू या संघातील अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय. अनेकदा जेव्हा जेव्हा लीग होतात तेव्हा तेव्हा नेतृत्व करताना देखील सुयोगला आपण पाहतोय. मागील वर्षामध्ये कल्याण डोंबिवलीत अंडर-24 जी लीग झाली होती तिथे नेतृत्व केलं होतं सुयोग पाटीलनं. तो सुयोग पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला. जी गती होती गोलंदाजची त्या गतीचा वापर केला आणि बॉलला पाठवलं ते डीप मध्ये पॉइंटच्या अगदी जवळून चेंडूला काढलंय मागे सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती सुयोगच्या अगेन्स्ट हा चौकार. प्रतिस्पर्धी अतिशय दमदार संघ आहे. त्या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत ही मनशा बाळगली आहे ती अर्थातच जर्मन वलप संघानं आणि त्या प्रकारचा खेळ सध्या तरी खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. ह्या 4च्या मदतीने धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. पुढील बॉल. प्रहार करायचा होता आता आडव्या बॅटनं खेचायचं होतं परंतु नाहीये. यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट जे 2 क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईन लेग आणि थर्डमॅनला कदाचित त्यांनी अपील करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाला माहित होतं की बॅट पासनं चेंडू खूपच दूर आहे कदाचित त्याची अपील नव्हती. डॉट चेंडू आलाय चौकारानंतरचं हे प्रत्युत्तर सुयोग पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये रिंगणाच्या आतमध्ये कारण की डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगाने ही धाव कंप्लीट केली. ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ऍज अ क्रिकेटर जेव्हा आपण खेळता तर यश गाठायचं असेल तर रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवरती वेगानं धावा जमा करणं ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी सध्या स्थितीला पूर्ण करत असताना एका बाजूला आपण प्रवीणला पाहतोय आणि साथीनं निहाल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की भरपूर वर्ष क्रिकेटसाठी प्रवीणनं दिलेत. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते पाहता अनुभव पूर्णतः तो पणाला लावेल ह्यात शंकाच नाहीये. जागा बनवली समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंगन आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. यूज इट. षटकार. परंतु थेट आले ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की प्रत्येक बॉलला टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही. खराब बॉलवरती मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू इथे देखील चपराक लावली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ज्या पद्धतीनं व्यूहरचना केली होती क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीनं सजवलं होतं सुयोगनं त्याच पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला आणि या जाळ्यामध्ये अडकवलंय त्या प्रवीण सारख्या फलंदाजाला. बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का. फलंदाजी करत असताना जर्मन वलप संघाला प्रवीणच्या स्वरूपात
खेळाडूची सातत्यानं ख्याती पाहिले तो बंटी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न प्रवीणचा राहिला होता, दोन चांगले फटके त्याच्याकडनं आपण पाहिले परंतु तो बाद झालाय. इथे आडव्या बॅटनं बॉलला उडवलंय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. बॅक टू बॅक सफलता, दोन चेंडू आणि दोन महत्वपूर्ण विकेट सुयोगनं मिळवले. सुरुवातीला त्याच्या अगेन्स्ट फटके जरूर आले परंतु शेवट त्यानं गोड केलाय. शेवटचे दोन चेंडू आणि दोन सफलतेनं या मॅच मध्ये मात्र चांगल्या स्थितीमध्ये शिरोडन संघाला घेऊन जात असताना सुयोग पाटील डीजे. षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात आल्या होत्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 धावा आणि या 12 धावा अवघे 4 चेंडूमध्ये आल्या होत्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतरची वापसी लाजवाब राहिली आणि खास करून दोन महत्वाचे विकेट ज्यामध्ये प्रवीण पाटील आणि बंटी खाडेकर असे दोन दिग्गज प्लेयर मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं सुयोग पाटीलनं आणि आपल्या संघाला कुठे का होईना एक चांगली स्थिती मिळवून देण्याचा प्रयत्न सुयोगचा आपल्याला पाहायला मिळाला. तिसरं षटक अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर आपल्याला प्रणव पाहायला मिळेल, ज्याच्या खांद्यावरती मात्र आता भरोसा टाकला जातोय. तो वीर बजरंग शिरडोन ह्या टीम कडनं लेफ्ट हँडर आहेत, राईट हँडर आहेत माफ करा. आणि राऊंड द विकेट न गोलंदाजी होत आहे, मिड ऑफ होतं आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय आणि चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं. इनसाइड आउटचा क्लास दाखवला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार, चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. दरम्यान हा चेंडू एज लागले, फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी झाली, हातातनं बॉल निसटला आणि जीवनदान प्राप्त झालंय. एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल, एक चिकित सिंगल आपण म्हणू शकतो. परंतु महत्वपूर्ण खेळाडूला इथे जीवनदान आपण पाहतो, ज्या खेळाडूच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तो निहाल वन डाऊन साठी आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत आणि निहाल ही जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन साठी येत असताना 13चं योगदान निहालचं राहिलंय आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी आता वेदांतला आपण पाहतो. इनायत क्रमांक 5 वरती वेदांत खेळतोय आणि त्याच्या समोर आव्हान ते प्रणवचं शकाल. चांगला चेंडू पुन्हा एकदा एज लागली आहे गली पॉइंटला. हा चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मैमै चालू आहे, हातातनं बॉल निसटला यष्टी रक्षकाच्या. डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु नेम साधू शकला नाही गोलंदाज आणि धावा 2 त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. डगआउट मध्ये देखील चर्चा आहे की ज्या पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न केला कदाचित ती धाव अंगलात येऊ शकली असती परंतु तसं घडलं नाही. नशिबाची साथ, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण टॅलेंट खेळ करतो त्यासोबत नशिबाची साथ, एखादा दिवस जो आपण म्हणतो की आपल्या बाजूनं गरजेचा असतो, त्याच पद्धतीनं काही गोष्टी घडाव्या लागतात आणि ते पाहू शकाल आपण. दरम्यान सोमनाथजी भोईर समाजसेवक तोरबेगावचे यांचं शुभ आगमन कालच्या दिवसापासून यांची सातत्यानं या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं शुभ आगमन सद्यस्थितीला आपण पाहतो. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चांगला कमबॅक, पहिल्याच बॉलवरती चौकार परंतु त्यानंतर दिशा आणि टप्प्यावरती अचूक नियंत्रण प्रणवचं आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये देखील येतोय. प्रणवला ज्या विश्वासानं 3रं षटक दिलं होतं, कारण की बरेचसे सिनियर गोलंदाज देखील ह्या संघामध्ये आपण पाहतोय, परंतु यंग टॅलेंटेड गोलंदाज ज्यानं प्रतिभा दाखवली आहे मागील वर्षापासून त्याला इथे प्रमोट करण्याचा प्रयत्न वीर बजरंग शिरडोनचा. यावेळेस कदाचित लाईन पाहावी लागेल. अक्षय गाडगे आमच्या दिशेने वळतायत आणि स्वेरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, एक धाव अतिरिक्त आणि धावफलक 36 आकड्यावरती. 36 लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 36 वरती धावफलक. दरम्यान हा चेंडू उंच तर गेलाय हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक गोलंदाजाने डीप मधनं लॉंग ऑन पुढे सरकला होता परंतु झेल कठीण होता. खूपच दूरची चेस होती आणि ती गाठण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु
तोपर्यंत अवधी प्राप्त झाला फलंदाजांना 2 धावा इथे कंप्लीट झाल्या या 2च्या मदतीने धावफलक 38 या आकड्यावरती. प्रति षटकाचा विचार केला तर 12.66 अशी धावगती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते ती जर्मन वलप या टीमची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना या संघाला आपण पाहतो आणि 38 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सातत्यानं ह्या खेळपट्टीवरती वर्चस्व राहिलं होतं गोलंदाजांचं आणि आज देखील पहिल्या मॅच मध्ये ते चित्र आपण पाहिलं. परंतु ह्या मॅच मध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग होते ती वलप संघाकडनं ते पाहता कदाचित आज या खेळपट्टीवरती धावा जास्त बांधताना पाहायला मिळतील. त्यामध्ये महत्वाची भूमिका सुरुवातीच्या प्लेयर्सची जरूर आपल्याला पाहायला मिळाली. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय हनुमान आत्माराम भोईर यांच्याकडनं 1000 रुपये डोनेशन आलं. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. अनेक दानशूर दाते आपण पाहतोय अनेक ग्रामस्थांनी ह्या स्पर्धेसाठी आणि ह्या संघासाठी मदत केली आहे. त्या सर्व दानशूर दात्यांचं पुनश्च आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्वे यांच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 षटकाचा जर गोलंदाजी अनालिसिस आपण पाहिलं पहिल्या षटकात आल्या पॉवर प्लेला 16 धावा विवेक पाटीलच्या विरोधात. त्यानंतर सुयोग पाटीलनं षटक हाताळलं जिथे 12 धावा खर्च झाला. त्यानंतर चांगली वापसी प्रणवची आपण म्हणू शकतो ज्या षटकात धावा 10 आल्या. एकंदरीत जो आलेख आहे तो आलेख कदाचित आपल्याला उतरताना पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या षटकामध्ये हा आलेख आणखीन जास्त मोठा करण्याचा प्रयत्न असेल तो जर्मन वलप या टीमचा. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती अनुभवी गोलंदाज भरत पाटील आणि आपण पाहू शकाल भरपूर वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आपण पाहतोय. मागील कित्येक वर्ष क्रिकेट क्रीडा विश्वात ज्या खेळाडूचं नाव आदबीनं घेतलं होतं ते भरत दादा आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना वर द विकेट ना पहिला चेंडू उडवला मिड ऑफच्या डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक हातात बॉल निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण चोपा झेल होता. परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतो कधी कधी ह्या गोष्टी घडतात. कधी कधी कठीण झेल पकडले जातात तर सोपे झेल हातात ड्रॉप देखील होतात. परंतु कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नियमित आम्ही म्हणतो कारण जपलं जात नाही. पहिल्या बॉलवरती झेल सुटला आणि प्रतिस्पर्धी टीमला धावा देखील 2 प्राप्त झाल्यात. जागा बनवली आपल्या फेवरेट झोन मध्ये. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं निहालचं. वन साठी येणारा हा फलंदाज या अगोदर देखील वक्तव्य केलं होतं की ही महत्वाची जागा आहे आणि त्या जागेवरती महत्वपूर्ण खेळ करत असताना निहालला आपण पाहतोय दमदार षटकार. क्रिकेट केवळ ताकदीचा खेळ नाही क्रिकेट हा तंत्राचा खेळ आहे हे दाखवून देत असताना निहालला आपण पाहतोय. शरीरयष्टी जरी छोटी असली तरी देखील ह्या खेळाडूचा खेळ मात्र खूप काही सांगून जातोय. कारण की आपण म्हणतोय क्रिकेटमध्ये टायमिंगला खूप महत्व आहे आणि ज्या टायमिंग अगदी नेत्रदीपक तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं फिरणारा हा षटकार आपण पाहिला. इथे देखील त्याच दिशेला जागा बनवली परंतु आता समोरच्या दिशेला उडवलंय बॉलला अगदी स्क्रीनच्या समोर. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा आणखीन एक खणखणीत दमदार षटकार.
तुम्ही पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही सामना पाहता वीर बजरंग शिरडोन त्यांना फाईट करते जय हनुमान वल्लभ. नेक्स्ट मॅच तुर्बे टीमचा कॅप्टन आणि खार्डी सी टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच आपण टॉस साठी उपस्थित राहा, अन्यथा तुम्हाला पॅलेंटी दिली जाईल अशी लक्षात घ्या. जय हनुमान वल्लभला आपण 3 धाब्यांची पॅलेंटी, जिथे लक्ष 57चं होतं 56 बनवला, 3 धाबा मायनस केला तर 54 बनवायचे आहेत. इथे 24 बॉल मध्ये वीर बजरंग शिरडोन टीमला सरासरी 11 तुम्ही 13.50 पाहता प्रति षटकामध्ये. या विकीशेट भोईर यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे, बॉल चालला डीप मध्ये, फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. तोपर्यंत या बॉल वरती तुम्ही धावा पाहतायत, त्या बिल्ट आहेत त्या 3 न सुरुवात केली आविष्कार पाटील न. धावा धाबलकावरती आपण 3 पाहतोय. मोतीरामजी पाटील जे तुर्ब्याचे आहेत, समाजसेवक हे आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुर्बे गावचे मोतीरामदादा पाटील यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये, इथे मात्र अडकवला बॉल प्रवीण तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं 57चं लक्ष आम्ही पहिल्या षटकानंतर त्या 3 धावा ऍड करू. लोअर फुल टॉस, दिशा फक्त बॉलला पाठवलं, वॉर शॉट एक्स्ट्रा कव्हरला फेदून फाडून संयोग पाटीलचा षटकार. सुयोगच्या बॅट मध्ये तुम्ही पाहिला एक्स्ट्रा कव्हरला लोअर फुल टॉस, का फटका बनवला, जागा बनवली, मिडल ऑफ द बॅट, अविश्वसनीय स्ट्रोक तुम्ही पाहिला. 57चं टार्गेट आहे, 3 ची पॅलेंटी तुम्ही पाहता. जय हनुमान वल्लभला त्या 1 ओव्हर नंतर आपण त्या 3 धावा ऍड करणार आहोत. खार्डी टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी बघा, लक्षात असू द्या खार्डी टीम, अन्यथा तुम्हाला देखील पॅलेंटी दिली जाईल. तुर्बे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत विकी भोईर, त्यांना देखील तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. आमचे गाडा बालक विकी शेठ भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका फसला, क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला, षटकानंतर प्रत्युत्तर, सुयोगची मोठी विकेट जय हनुमान वल्लभ टीमला मिळाली आहे, प्रवीणला, आणि इथे वीर बजरंग शिरडोन टीमला पहिला धक्का. नऊ वरती लागणारा पहिला धक्का तुम्ही पाहता. वीर बजरंग शिरडोन संघाला सुयोग पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेकला तुम्ही पाहता. एनॅट नंबर 3 वरती षटक पहिलं प्रवीणचा पॉवर प्लेचर, ज्यामध्ये 4 बॉल मध्ये त्यानं 9 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट त्याला मिळाली आहे, तो पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल आहे षटकातील. बॅटचा आतला कडा एका हातामध्ये पकडला, वॉड कॅच, विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. बंटीनं पकडलाय झेल, सेकंड विकेट टेकन डाऊन. वीर बजरंग शिरडोनला दुसरा धक्का.
9 वरती लागणारा दुसरा धक्का या स्पर्धेतील तुम्ही पाहता दुसऱ्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल का प्रवीणच्या माध्यमातून हॅट्रिक बॉल सुशांतला तुम्ही समोर पाहता फटका चांगला पॉवर प्लेचा योग्य ते वापर बॉल चाला कव्हर बॉडी लाईनच्या दिशेने पहिला टप्पा घेत सुशांतच्या बॅटपद आलाय या ओव्हर मधला पहिला चौकार साठी लक्षात असू द्या तुम्हाला पॅलेंट दिली जाईल खार्डी टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी पहिल्या ओव्हर मध्ये धावा 13 पालेंटीच्या 3 धावा मी ऍड केल्या धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती स्विच हिट हातामध्ये देऊन बसला पॉइंटला पकडला प्रतीन चेल आविष्कार बाद झाला त्याची महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे तुम्ही पाहता विशाल पाटीलला फलंदाज बाद महत्वाची विकेट निशांतला मिळाली आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल आला 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी पुढचा बॉल खेळू काढला या बॉलला तिथे फिल्डर उपस्थित तुम्ही पाहता फिल्डर अमन पाटील जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉल वरती एकदा एखादा पेच हवा धाव पलकावरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती फटका चांगला बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार यूज द मॅक्सिमम षटकार तेवीस या आकड्यावरती सुशांतच्या बॅट बंद हा षटकार तुम्ही पाहिला स्विच हिटचा प्रयत्न आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न केला सुशांतनं या बॉलनं बीट केला आता निशांतनं डॉट बॉल आला 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे 57चं टार्गेट तुम्हाला पार करायचं येणारा 4 षटकामध्ये पुढचा बॉल सुशांतला तुम्ही पाहता अपील तुम्ही पाहिली
रन आउटची डायरेक्ट हिट आणि डेंजरेनला विकेट रन आउटची मिळती आहे. तुम्ही पाहता विकेट नंबर 4 मैदान सोडतोय साहिल रन आउटच्या स्वरूपात बाद. विकी भोईर कॅप्टन तुर्बे टीमचे कॅप्टन तुर्बे संभाजीचे कर्णधार या लगेच टॉस साठी. अस्तिक आलाय मैदानामध्ये बॅटिंग साठी. तुम्ही पाहता 6व्या क्रमांकावरती. रिव्हर्सचा प्रयत्न केला, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपात एकदम एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष्य 57चं आणि 12 बॉल मध्ये धावा आल्या. तो वीर बजरंग शिरडोन टीमच्या बाजूने तुम्ही पाहता 24 हरिचंद्र सोमनाथजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. तुर्बे टीमचा कॅप्टन विकी आणि ते तुम्ही पाहताय खायडी संघाचा कॅप्टन देखील उपस्थित. त्यामध्ये आपण टॉस करतोय. विकीनं टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय तुर्बे टीमनं. तुर्बे आणि खार्डी अशी नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात. बारा बॉल 33 धावेची अजूनही गरज आहे. 12 बॉल मध्ये 24 बनवल्या, 33 अजूनही बनवायच्या. सरासरी 16.50 प्रति षटकामध्ये या स्किन रनने तुम्हाला मात्र या धावा बनवायच्या. जर ही मॅच जिंकायची असेल तर हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट. किती धावा येतील? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निहाल पाटील. फुल टॉस, नो बॉल घोषित केला. बॉल झाला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. प्रयत्न चांगले राहिले फिल्डरच्या माध्यमातून समीर पाटील आणि तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण केली आहे आणि नो बॉल आहे. 3+1 या 4 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. या 4 धावा धाव फलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता 28 वरती नो बॉल घोषित केला. चला आपण जरा चौकार चेक करणार आहोत. पंच
चला या 3च धावा आणि नो बॉलचे एक आपण ऍड करू. 28 धावा धावफलकावरती. नो बॉल फ्री हिट. रुग्णा डोंगरे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सुशांत त्याचा सामना करणार. बॉल खूप चांगला होता. खोदून का लक्ष या बॉलला मिड विकेट वरना फिल्डर एका हाताने उचलला, फेकला, फेकी डेंजर एंडला पण पोहोचलाय सुरक्षित. ज्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती. पुढचा बॉल उडवला या बॉलला. बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 31 या आकड्यावरती. 57चं टार्गेट पार करायचं आहे वीर बजरंग शिरडोन संघाला. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. एकच धाव कारण की स्ट्राईक हवी आहे सुशांतला. त्याच्याकडे आता लक्ष वीर बजरंग शिरडोन टीमचा. त्याच्याकडे क्षमता मोठे फटके ते मोठे हिट येतील का त्याच्या बॅट मधनं. 32 धावा तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता. नो बॉल 25 या झोरी करायचा या मॅच मध्ये. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून करा लॉग ऑफला. फिल्डिंग थोडी खराब झाली याचाच फायदा लगेच सेकंड मध्ये रूपांतर. गुड रनिंग बिटवीन अ विकेट. या 2 न स्कोर मात्र आता पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोर वरती 34 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 34 रन स्कोरबोर्ड वरती. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. अजूनही 2 बॉल. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर तुर्बे संघ आणि त्यांना फाईट करणार आहे खार्डी. पुढचा बॉल ऑन कार्पेट. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालू आहे. फेकी डेंजर एनला थोडा खराब आला. 2 धावा पूर्ण 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 36 या आकड्यावरती. 7 बॉल 21 अजूनही करायचं या मॅच मध्ये. बॉल खूप चांगला होता. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता. आणि ते विकेट. आणि आता सगळीकडे तुमच्या समोर 6 बॉल 20 धावेची अजूनही करायचा.
अरेल का फुल टॉस आहे आणि फुल टॉस ला पाठवलाय. तुम्ही पाहताय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला फेअर डिलिव्हरी. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करू. पहिला तर षटकार आला ज्यामध्ये 6 मध्ये 20 ची गरज. तर आता समीकरण तिसरे पंच लगेच आपण जाणार आहोत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत गोलंदाजावरती आक्षेप घेतला. 5 बॉल 14 ची अजूनही गरज आहे. सुशांत मध्ये ती ताकद आहे. हा हिटर आहे या टीमचा आणि त्याच्या बॅट मधनं हा पहिला षटकार आला. 8 बॉल 23 वरती तो देखील खेळतोय आतापर्यंत. पण त्याला 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. मोठे फटके मारावे लागतील. प्रवीण काहीतरी कालमंत्र देत असताना तुम्ही पाहता. राहुलला ज्याला डिफेंड करायचे आहेत 20 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस त्याच्यावरती षटकार तुम्ही पाहिला. पाच बॉल 14. पुढचा बॉल आहे षटकातील. हा बॉल तुम्ही पाहताय थोडा शफल झाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपर च्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. हा बॉल खूप चांगला होता. तुम्ही टप्पा पाहिला राहुलचा जबरदस्त. 4 चेंडू 14 ची अजूनही गरज आहे. 4 मध्ये 14 अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. पुढचा बॉल फटका समोरच्या दिशेने बॉलला उडवला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. व्यासपीठाला सलामी. मॅन ऑफ द सिरीजच्या सायकलला त्याला मानवंदना दिली आहे. बॉल सीमा पार षटकार. आठ धावेची अजूनही गरज आहे. 3 बॉल 8. षटकातील पुढचा बॉल बॅट शॉर्डर मध्ये. इथे तुम्ही पाहता बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना सूरत देखते ना मूरत देखते. ये शेर वीर बजरंग शेडों का टीम की जरूरत देखते आणि ठोकला सुशांतच्या बॅट मधनं. या मॅच मधला चौथा लागोपाठचा दुसरा. जर बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे सुशांत साठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम लक्षात असू द्या. 2 बॉल 2 बनवायचे आहेत. काल देखील अशाच रीतीने मॅच तुम्ही पाहिली 2 टीम मध्ये जिथे तुर्बे टीमला पराभूत केलं. 6 बॉल 6 डिफेंड झाल्या नाही तर 2 बॉल 2. शेवटच्या 2 बॉल वरती 2 ची गरज. तिथे नागाव संघानं यंगस्टार नागाव या टीमनं पराभूत केलं होतं. 2 बॉल 2. बॉल टू इक्वेशन. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली. गती कमी केली. डायरेक्ट हिट. मॅच शेवटच्या आता 1 बॉल मध्ये 2. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. कमी बाजी उधर कमी उधर. आणि या मॅच मध्ये तसंच घडलं. गती कमी केली आणि बॉल पिक करताना अंगाला स्पर्श झाला. आता समीकडे 1 बॉल 2. डीजे
एक बॉल दोनची गरज, स्ट्राईक दोन्ही बॅट्समन सोडणं देखील गरजेचं हे लक्षात असू द्या। एक बॉल 2 रन, 2 रन एक बॉल। अगर मंजिलें भी जिद्दी है और रास्ते भी जिद्दी हो तो घबराना मत, हौसले भी जिद्दी रखना, कामयाबी जरूर कदम घुमाएगी। या मॅच मध्ये कोण जिंकणार एकदा जोरदार टाळ्यां स्वागत करूया दोन्ही टीमचं। एक बॉल 2ची गरज, 2 रन एक बॉल, कोण जिंकणार शिडोन की वलप, वलप की शिडोन? बसलेले प्रेक्षक आता मात्र उभे राहतील या मॅच मध्ये पाहण्यासाठी। मॅच देखील तशाच एक अवस्थेमध्ये तुम्ही पाहता, एका बॉल मध्ये 2ची गरज, बॉल डॉट आला तर वलप, या बॉल वरती 2 धावा आल्या तर शिडोन, बॉल महत्वाचा आहे। एक धाव केली आहे, दुसरी धाव प्रयत्न, दुसरी धाव इथे मात्र तुम्ही पाहता पूर्ण केली आहे आणि अशा रीतीने सामना जिंकला वीर बजरंग शिडोन टीम न। हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम शिडोन। हार्ड लक बॉयज टीम। जय हनुमान। वलप हे सर क्रिकेट हे मित्रांनो। पाहिजे तेवढी स्ट्राईक रोटेट झाली, त्याच्यानंतर एक बॉल 2 आणि त्या 2 धावा विराटच्या माध्यमातून तुम्ही पाहिल्या आणि या मॅचचा हॅलो, तर अतिशय चांगला सामना झाला, रोमहर्षक सामना कोणी जिंकू, खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला। अंतिम षटकामध्ये तब्बल 20 धावसंख्येची गरज असताना देखील ज्या पद्धतीनं बॅटिंग झाली आणि अगदी निश्चितपणानं मॅच विनर आहे तो आणि